भरली वांगी तर आपण नेहमीच भरून करतो, पण भरल्या वांग्याचा मसाला अगोदर भाजून शिजवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वांगे टाकायचे. म्हणजे एक वेगळी पद्धतीची वांगी आहेत बरं का. आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय केलं आहे आणि खूप छान लागतं. कारण कसं आहे, मसाल्यात वांग्यात मसाला जरी भरला आणि मसाल्यात वांगी टाकली तरीसुद्धा भाजी एकसारखीच बनते. कारण जेव्हा आपण मसाला वांग्यात भरतो तेव्हा तो आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा तो एकजीव होतो आणि पूर्ण रस्सा किंवा पूर्ण भाजीमध्ये सुद्धा तो मसाला तुम्हाला दिसतो. त्यामुळे बघा, आता अशा प्रकारे आम्ही वांग्याची भाजी केली आहे. त्या जणांचं मत असतं की शीतलताईंनाच भेटायचं आहे, शीतलताई भेटत नाही, तर शीतलताईला स्वयंपाकसुद्धा करावा लागतो. म्हणजे स्वयंपाकापासून घरातल्या देवपूजेपासून शॉपपर्यंतचा प्रवास तुम्हाला नक्की बघायचा असतो प्रत्येकाला. पण कसं आहे, मी ब्लॉगर नाही आहे किंवा ब्लॉगिंग करायला तेवढा वेळ नसतो, कारण सकाळचा स्वयंपाक असतो, पूजा असते. त्यात अगोदर अन्नपूर्णा मातेची पूजा केली सकाळीच. तर बघा, ही अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. सिल्वर जर्मनची बघा सुंदर डिशसुद्धा उपलब्ध आहे. आणि बऱ्याच ताई आमच्या शॉपला गजरे घेऊन येतात. ते गजरे बघा सगळ्या देवी देवतांना मी सकाळ सकाळी घालते, कारण खूप सगळ्या ताई गजरे फुलं घेऊन येतात. इकडे बघा, महालक्ष्मी मामाबाईंनी पण गजरे घातलेत. परवा भरपूर ताई गजरे घेऊन आलत्या, काल पण आलत्या. तर बघा, काल एक ताईने मोठा हार आणि एक गजरा आणला होता महालक्ष्मी आईला. त्रिपुरा सुंदरी मातेला पण गजरे वाहिले. कारण बऱ्याच ताईंना मी नेहमी सांगते की एक गजरा माझ्या महालक्ष्मी आईला, मला आणि गुलाबाची फुलं घेऊन या. साडी गिफ्ट वगैरे कशाची गरज नाहीये, कारण तुमचं प्रेम हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.